तर काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे शहरामध्ये दाखल होते। यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरभरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। तर काँग्रेसकडून राहुल यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। धुळे शहरात राहुल गांधींच्या स्वागताच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आज धुळे शहराच्या दौऱ्यावर येत आहे। भारत जोडो न्याय यात्रा घेऊन राहुल गांधी आज धुळे शहरात येत आहेत। सकाळी 11 वाजता राहुल गांधींचं शहरामध्ये आगमन होणार आहे आणि महात्मा गांधीजींचा हाच तो पुतळा आहे, ज्या पुतळ्यापासून राहुल गांधी येथून पदयात्रेला सुरुवात करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत ही पदयात्रा जाईल। राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त शहरामध्ये आता तैनात होण्यास सुरुवात झाली आहे। यासोबतच हाच तो मुख्य आग्रा रोड आहे, ज्या ठिकाणाहून राहुल गांधी पदयात्रेने पायी चालत जातील। एरवी हा आग्रा रोड जो आहे, ही बाजारपेठ जी आहे ती गर्दीने गजबजलेली असते, मात्र आज या ठिकाणी पूर्णतः पोलीस बंदोबस्त असणारे राहुल गांधी या मार्गावरून मार्गस्थ होणार आहेत। विशेष म्हणजे राहुल गांधी आज धुळ्यामध्ये होणाऱ्या महिला हक्क परिषदेमध्ये महिलांना संबोधित करणार आहेत। या ठिकाणी राहुल गांधी श्रमजीवी महिला असतील, कष्टकरी महिला असतील, यांच्यासाठी 5 महत्त्वाच्या ज्या घोषणा आहेत त्या धुळ्यामधून करणार आहेत आणि एकंदरीतच राहुल गांधींच्या स्वागताची जी तयारी आहे ती काँग्रेसकडून आता पूर्ण करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांची होणारी ही भारत जोडो न्याय यात्रा धुळे शहरात दाखल होत असताना नेमका आता या भारत जोडो न्याय यात्रेचा लोकसभेत नेमका काय परिणाम होतो, काँग्रेसचा फायदा होतो की नाही हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सर्वाधिक मताधिक्याने लोकसभेत खासदार पाठवण्याचा जो विक्रम आहे, तो लोकसभेत पाठवण्याचा विक्रम जो आहे तो उत्तर महाराष्ट्राच्या नावावरती आहे। आणि असं असताना उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसची आता इथून पुढची वाटचाल राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेनंतर कितपत सुधारते आहे, काँग्रेसला नवीन बळकटी मिळते का, हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।